ऐका ना, उन्हाळ्याचे लग्न म्हणल्यावर ना ते ऊन, ती गरमी, ते चिपचिप झालेले मेकअप केलेले चेहरे हे बघून ना तुम्हाला सांगते असा अंगाला काटाच येतो. पण आता काय करू शकतो, कारण की आमच्या इकडं ना उन्हाळ्याचेच लग्न होतात. आमच्या इकडं थंडी बिंडीचे लग्न होत नाही, कारण सगळे शेतातले कामं आवरल्यावरच लग्न होतात. आता त्याला तर काही करू शकत नाही. पण त्यातली त्यात ना ते सुख म्हणजे ना ते जेवण, आहा ते जेवण म्हणल्यावर ना खूप भारी. आणि त्यातली त्यात ती लुंजी, बरं तुम्हाला सांगते कैरीची भाजी किंवा कैरीचं चटणी, अशा बरेचसे नावं आहेत त्याला. पण ती माझी सगळ्यात फेवरेट आहे. आणि ती नाही का आज मी तीच ट्राय केली. चला तर मग कशी केली तुम्हाला सांगते. मी काय केले, एक मध्यम आकाराची मोठ्या आकाराची कैरी घेतली, तिला वरून सिलून घेतले, त्याचे अर्धे 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 काप करून घेतले, सगळे बारीक बारीक तुकडे. त्याला एक ग्लास भर याच्यामध्ये शिजवायला टाकले. इकडे काय केले, आपली बडीशोप नाही कुटून घेतली एकदा अर्धी हे करून. इकडं काय केलं, एक 2 उबळ्या अंदाजे 2 उबळ्या तेल घातलं असं त्यामध्ये नाही का ना, म्हणजे मोहरी घातली, कळंची घातली. कळंची म्हणजे आता आपण जे लोणचामध्ये घालतो का, ती कळंची घातली. जिरे पूड घातली, धने पूड घातली, थोडंसं लाल तिखट घातले, थोडीशी हळद घातली चवीनुसार, आणि 1 कपभर अंदाजे गूळ घातला आहे कुटून. तो गुळाला थोडंसं मेल्ट होऊन द्यायला. आपण जी कैरी घातली होती का, कैरी शिजली होती का, ती कैरी टाकून घेतली. त्याला छानसं फ्राय करून घेतलं अगदी 2 मिनिटभर. त्याला लगेच पाणी सुटतं, एकदम चुपचुप होतं ते. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि ही बघा आपली भारी लुंजी तयार झाली. आपलं बरेचसे खूप भारी लागती. नक्की ट्राय करा आणि हो सबस्क्राईब करा.